Hello student, good morning. So in last week we have started fourth topic molecular basis of inheritance, and today we are going to learn part 3 of the same. So for today's first point is DNA replication. Functions of DNA. तर DNA रेप्लिकेशन होतं त्याच्यासाठी आधी काय आपल्याला बघणं गरजेचं आहे तर DNAचे फंक्शन्स काय आहेत. DNA regulates and control all the cellular activity. तर DNA काय करतं रेग्युलेट करतं आणि त्याच्यासोबत कंट्रोलसुद्धा करतं काय तर सेल्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या सेलमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात ते सगळं करण्याचं आणि किती प्रमाणात केल्या पाहिजेत त्या ॲक्टिव्हिटी हे कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते कोण करते तर हे DNA करतात. DNA replicates and gets distributed equally to the daughter cell when the cell divides. तर DNAचं रेप्लिकेशन होतं म्हणजे काय होतं तर एक जो DNA स्ट्रँड असतो तो स्ट्रँड त्याच्यापासून पुढे नवीन 2 DNA तयार होतात. ओके, तर त्याला रेप्लिकेशन म्हटलं जातं. म्हणजे काय तर डुप्लिकेशन होतं. 2 जे काही DNA असतील ते तयार होतात. कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. सेम तसंच अजून काय तर DNA जे आहेत ते काय आहेत कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. म्हणजे ते काय करतात जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते जसं की आपण बऱ्याच वेळा एक्झाम्पल बघितलं की पॅरेंट्सकडून त्यांच्या यंग वन्सकडे त्यांचे कॅरेक्टर्स येतात. म्हणून मग जे काही यंग वन्स असतील ते थोडेफार प्रमाणात पॅरेंट्ससारखे दिसत असतात. तर का तर हे जे RNA त्या सेलमधून आलेले असतात तर ते जे RNA आहेत ते कसे असतात त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी केली जाते. म्हणजे पॅरेंट्सकडून त्यांच्या यंग वन्सकडे ती जी काही इन्फॉर्मेशन असेल ती ट्रान्सफर होते. त्याच्यानंतर हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन. तर एक काय आहे हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन आहे, दुसरं आहे ऑटोकॅटॅलायटिक फंक्शन. तर हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शनमध्ये काय होतं DNA जो आहे त्याचं RNAमध्ये कन्व्हर्जन होतं त्याला ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं जातं आणि RNAचं पुढे प्रोटीनमध्ये कन्व्हर्जन होतं किंवा प्रोटीन सिंथेसिस होतं त्याला ट्रान्सलेशन म्हटलं जातं. म्हणजे काय होतं DNAचं कन्व्हर्जन सिंथेसिस RNAमध्ये होतं, RNAचं पुढे प्रोटीन सिंथेसिस होतं. तर जे DNAचे RNAमध्ये सिंथेसिस होतं त्याला काय म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन आणि DNAचं प्रोटीनमध्ये सिंथेसिस होतं त्याला काय म्हणतात ट्रान्सलेशन. तर हे अशा पद्धतीचं जे होतं त्याला हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन म्हणतात. आणि ऑटोकॅटॅलायटिक फंक्शनमध्ये काय होतं तर डायरेक्ट DNA फॉर्म होतो म्हणजे एका DNAपासून दुसरे DNA फॉर्म होतात. तर हेट्रोकॅटॅलायटिकमध्ये काय होतं तर DNAपासून RNAचं पुढे काय होतं प्रोटीन होतं. पण इथे काय झालं आहे DNA थ्रू DNA तयार होतात. अ मास्टर मोलेक्यूल ऑफ अ सेल दॅट इनिशिएट्स गाईड रेग्युलेट अँड कंट्रोल द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर काही जे मोलेक्युल्स असतात तर त्यांना काय म्हटलं आहे मास्टर मोलेक्यूल म्हटलं आहे. तर ते जे काही मोलेक्युल्स असतात ते काय करतात तर सेलला इनिशिएट करतात, त्याच्यानंतर गाईड करतात म्हणजे कशा पद्धतीने केलं पाहिजे जे काही रेप्लिकेशन असेल किंवा प्रोटीन सिंथेसिस ते करायला, आणि जे काही प्रोटीन सिंथेसिस असेल ते तिथे कॅरी होतं. रेप्लिकेशन इज द प्रोसेस बाय विच DNA डुप्लिकेशन इटसेल्फ अँड फॉर्म 2 कॉपीज दॅट आर आयडेंटिकल टू इट. तर एका DNAचं काय होतं रेप्लिकेशनमध्ये अशी प्रोसेस होते की एका DNAपासून त्याचे डुप्लिकेट कॉपी सेम जशीच्या तशी कॉपी 2 फॉर्म होतात. ओके. इन यूकॅरियोट रेप्लिकेशन ऑफ DNA ऑकर्स वन्स इन एस फेज ऑफ इंटरफेज. जे सेल डिव्हिजन होत असतं तेव्हा रेप्लिकेशन होतं
कुठला एस फेज जी असते रेप्लिकेशनमध्ये, इंटरफेजमधली जी एस फेज असते त्याच्यामध्ये एकदा हे जे काही रेप्लिकेशन आहे ते कॅरी होतं. स्टेप्स इन्व्हॉल्व इन DNA रेप्लिकेशन. फर्स्ट आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. तर स्टेप जी काही असते त्याच्यामध्ये काय होतं, फर्स्ट न्यूक्लिओटाइडचं ॲक्टिवेशन होतं. म्हणजे न्यूक्लिओटाइड्स कुठचे असतात, ATGC हे जे काही न्यूक्लिओटाइड्स असतात जे की DNA स्ट्रँडवरती प्रेझेंट असतात त्यांचं ॲक्टिवेशन होतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर पुढे त्यांच्यामध्ये सेपरेशन व्हायला, तो जो स्ट्रँड आहे त्याच्यामध्ये सेपरेशन व्हायला सुरुवात होईल. पॉईंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट. त्याच्यानंतर एका ठिकाणी ओरिजिन पॉईंट असतो तिथे काय होणार आहे, सेपरेशन व्हायला सुरुवात होईल. अनवाइंडिंग ऑफ DNA मोलेक्यूल. म्हणजे जो DNA असतो तो डबल स्टँडर्ड असतो, त्याचं अनवाइंडिंग होतं म्हणजे ते सेपरेट होतात आणि वाय शेप फोर्क तयार होतो. म्हणजे नॉर्मल DNA हा असा असतो. ओके, तर मग पुढे काय होतं तर हा जो DNA आहे त्याचे स्ट्रँड्स असे वाय शेपमध्ये तयार होतात. म्हणजे असे वाय शेपमध्ये तयार होतात. ओके, आणि नंतर मग काय होतं तर या एका स्ट्रँडला दुसरा स्ट्रँड तयार होतो आणि इकडे दुसरा स्ट्रँड. आणि मग नंतर काय होतं, इकडचा पार्ट पूर्ण जातो आणि हा एक DNA आणि हा एक DNA असे दोन DNA तयार होतात जे की कसे आहेत, हा जो आपला पहिला DNA होता त्याच्यासारखे डबल स्टँडर्ड DNA आहे. ओके, त्याच्यानंतर कुठले कुठले एन्झाईम्स तिथे इन्व्हॉल्व्ह असतात किंवा एन्झाईम आणि प्रोटीन कोणते कोणते इन्व्हॉल्व्ह असतात DNA रेप्लिकेशनमध्ये. तर फर्स्ट आहे फोटोफॉस्फोरिलेज, त्याच्यानंतर हेलिकेज, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन SSBP, प्रायमेज, DNA पॉलिमरेज, DNA लायगेज, सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम, DNA गायरेज एक्सेट्रा. तर हे वेगवेगळे प्रोटीन्स आणि एन्झाईम्स आहेत जे की DNA रेप्लिकेशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते त्यांची. सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड. सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जसं की मी मगाशी दाखवलं डायग्राम काढून की असं वाय शेप तयार होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं तर ही जी मेन पॅरेंट DNA आहे त्याचंच पुढे इकडे ग्रोथ झालेली असते आणि फक्त काय झालं तर सेपरेट म्हणजे नवीन DNA तयार होतात. त्याच्यामध्ये हा जो 50% पार्ट असणार आहे तो 50% पार्ट जो आहे तो पॅरेंट्ससारखा असणार आहे. म्हणजे काय तर आधीचा DNA तसाच्या तसा कन्झर्व झालेला आहे. ओके, नंतर एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह DNA रेप्लिकेशन. इट इज गिवन बाय मॅथ्यू मेसेल्सन अँड फ्रँकलिन स्टार in 58. They use light and heavy isotope of nitrogen and equilibrium density gradient सेंट्रिफ्युगेशन टेक्निक. तर काय केलं, एक्सपेरिमेंट करून जे DNA स्टँड आहेत ते सेपरेट करून त्याच्यापासून नवीन DNA तयार केले. ओके, त्याच्यानंतर आहे ओपेरॉन कन्सेप्ट. तर जसं की मी मगाशी म्हटलं काय DNAपासून RNA तयार होतं आणि त्या RNA जो तयार होतं त्या स्टेपला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. तर ट्रान्स्क्रिप्शन जे काही आहे ते कंट्रोल केलं जातं किंवा आता जर एक्स्ट्रा उगाच जास्त प्रमाणात RNA तयार झाले तर त्यांचा यूज होणार नाही म्हणून कंट्रोल लेवलमध्ये RNA सिंथेसाइज होतात. मग जेव्हा गरज असणार आहे RNAची तेव्हाच सिंथेसाइज होतात आणि नको असेल तर तेव्हा काय होतात RNAचं सिंथेसाइज होत नाही. मग ते जे होत नाही ते ट्रान्स्क्रिप्शन होत नाही तिथे. तर हे जे ट्रान्स्क्रिप्शनचं कंट्रोल आहे ते हे जे ओपेरॉन असतात ते करतात. फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक्वेस मोनो एक्सप्लेन दॅट मेटाबॉलिक पाथवेज आर रेग्युलेट ॲज अ युनिट.
लॅक ओपेरॉन ऑफ ई कोलाय. तर जो लॅक ओपेरॉन आहे तो ई कोलायमध्ये असतो आणि तो वेगवेगळे फंक्शन्स करून हे जे कंट्रोल आहे ट्रान्स्क्रिप्शनचं कंट्रोल तो रेग्युलेट करत असतो. अँड इंड्युसिबल ओपेरॉन. तर हे जे ओपेरॉन आहे ते काय करतं, तर ह्या ओपेरॉनमध्ये एक केमिकल इंड्युसर असतं जे की लॅक्टोज म्हणतात त्याला. ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा म्हणजे तिथे एक जसं की आपला लाईटचा स्विच असतो तशा पद्धतीने तिथे एक स्ट्रक्चर असतं जे की काय करतं, हे जे लॅक्टोज आहेत ते जसं की आपल्याला जेव्हा लाईट पाहिजे तर आपण काय करतो, बटन चालू करतो आणि लाईट चालू होतं. सेम वेनेस तसंच हे लॅक्टोज काय करतात, एका ठिकाणी जाऊन बसतात आणि तिथला जो एरिया आहे तो ब्लॉक करतात. मग काय होतं, आर एन एचं सिंथेसिस होत नाही आणि जेव्हा आर एन ए सिंथेसिस करायचं असेल तेव्हा ते ओपेरॉन काय होतात, बाजूला सरकतात आणि तिथे मग आर एन ए सिंथेसिस कॅरी होतं. ओके. त्याच्यानंतर आहे जिनोमिक्स. द टर्म जिनोम वॉज इंट्रोड्यूस बाय एच. विंकलर इन 1920. फर्स्ट जिनोम. जिनोम म्हणजे काय, तर टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे जिनोम म्हणजे काय, तर असा स्टडी जो की पूर्ण जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या बॉडीमध्ये किती जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहेत ह्याचा जो स्टडी केला जातो त्याला जिनोम म्हटलं जातं. ओके. आणि जिनोमिक्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ जिनोम थ्रू ॲनालिसिस. तर जो काही जिनोमचा स्टडी केला जातो त्याला जिनोमिक्स म्हटलं जातं. देर आर 2 टाईप्स ऑफ जिनोमिक्स. फर्स्ट इज स्ट्रक्चरल जिनोमिक्स अँड सेकंड इज फंक्शनल जिनोमिक. Structural genomics involve mapping, sequencing, and analysis of genome, and functional genomic involve study of functions of all gene sequence and their expressions in organism. तर स्ट्रक्चरल जिनोमिक्समध्ये ते जिनोम कसे आहेत त्याचं स्टडी केला जातो आणि फंक्शनलमध्ये काय, तर त्यांचे फंक्शन्स काय आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये ते कशा पद्धतीने एक्सप्रेस होतात हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. Applications of genomics. First, structural and functional genomics are used in the improvement of crop plant, human health and livestock. तर जे काही स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जिनोमिक्स आहेत त्याचा यूज करून जे काही वेगवेगळे क्रॉप प्लांट्स असतील, ह्युमन हेल्थ असणारे म्हणजे वेगवेगळे मेडिसिन्स किंवा मग लाईव्हस्टॉक म्हणजे जे की आपण वेगवेगळे ॲनिमल्स जे कोणत्या ना कोणत्या तरी वापरासाठी यूज केले जातात, तर ह्यांच्या सगळ्यांचा काही ना काहीतरी जेनेटिक चेंजेस करण्यासाठी त्यांना अजून चांगलं हेल्दी बनवण्यासाठी वेगवेगळे चेंजेस केले जातात जिनोमिक्स थ्रू. द नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ॲक्वायर बाय जिनोमिक रिसर्च कॅन बी अप्लाइड इन मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. तर जिनोमिक्सचा स्टडी करून खूप वेगवेगळ्या प्रकारचं मेडिसिन्स तयार केले गेले. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस किंवा नवीन नवीन व्हरायटीज त्याच्यामध्ये ॲड होत गेल्यात. इट हेल्प्स इन द ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर थ्रू जीन थेरपी. तर जीन थेरपी करून काय केलं जातं, तर वेगवेगळे जे जेनेटिक डिसऑर्डर्स असतील ते क्युअर केले जातात. टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप हॅविंग मोर डिझायरेबल कॅरेक्टर. ट्रान्सजेनिक क्रॉप म्हणजे काय असतात, तर असे क्रॉप, असे प्लांट्स जे की त्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या प्लांट्सचे कॅरेक्टर एकाच प्लांटमध्ये दिसतात आपल्याला, तर अशा प्लांट्सना ट्रान्सजेनिक क्रॉप्स असं म्हटलं जातं. जेनेटिक मार्कर हॅव ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक ॲनालिसिस. जे फॉरेन्सिक ॲनालिसिस केलं जातं म्हणजे वेगवेगळे DNA फिंगर प्रिंटिंग वगैरे केलं जातं, तर त्याच्यामध्ये हे जेनेटिक मार्कर म्हणजे आता जसं की आपण मार्कर कशासाठी यूज करतो, हायलायटिंगसाठी. मग तिथे जेव्हा आपण काही स्टडी करणार असू जेनेटिक्समधला, तर तिथे हे जिनोमिक्स असतं ते जेनेटिक मार्कर्स म्हणून यूज करता येतात. जिनोमिक्स कॅन लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन
in microbes to produce enzyme, therapeutic protein and even biofuel. तर जसं की आता नवीन कन्सेप्ट आली आहे बायोफ्युएल. म्हणजे जे काही पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा वेगवेगळे केमिकल्स ते बॅक्टेरिया किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तयार केले जातात. जसं की आता आपण पेट्रोल वगैरे जे यूज करतो ते कसं असतं, आपल्याला नॅचरली मिळालेलं असतं. पण हे जे बायोफ्युएल आहे ते तयार केलं जातं वेगवेगळे बॅक्टेरियाज किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या हेल्प थ्रू. ओके. तर ते सुद्धा कसं काय पॉसिबल झालं तर जिनोमिक्समुळे. त्यानंतरचा पॉईंट आहे ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट. ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट इनिशिएट इन 1990 अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्यूमन जिनोम ऑर्गनायझेशन HUGO. तर हा जो ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट आहे तो कधी स्टार्ट झाला होता तर 1990मध्ये. आणि कोणाच्या ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू तर इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्यूमन हेल्थ जिनोम ऑर्गनायझेशन, coordinated by the US Department of Energy and National Institute of Health, some universities across the United States and various international partners. तर ह्याच्यामध्ये कोणी कोणी कोऑर्डिनेट केलं होतं तर फर्स्ट US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी होते, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि पूर्ण जे युनायटेड स्टेटमधल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज होत्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आणि इंटरनॅशनल पार्टनर्स वेगवेगळ्या कंट्रीमधून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले होते. इट इज स्टार्टेड इन 1990 अँड कम्प्लिटेड इन 2003. म्हणजे 13 वर्ष हा जो प्रोजेक्ट आहे तो चालू होता. तर ह्याचे एम्स काय होते, ह्यूमन जिनोम प्रोजेक्टचे एम्स काय होते, कशासाठी केलं गेलं. मॅपिंग द एंटायर ह्यूमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स. तर जो ह्यूमन जिनोम आहे त्याचं मॅपिंग म्हणजे जे न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स आहे त्याचं मॅपिंग म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये कशा पद्धतीने ते जे जिनोमचं स्ट्रक्चर आहे ते डेव्हलप झालं हे सगळं त्याच्यामध्ये बघितलं गेलं. टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटाबेसेस. त्याच्यानंतर काय होतं तर जे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ती डाटाबेसच्या थ्रू किंवा वेगळा काहीतरी डाटा तयार करून त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवली. टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक फॉर ॲनालिसिस ऑफ द डाटा. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक यूज केल्या गेल्या जेणेकरून जो काही डाटा कलेक्ट केला आहे त्याचं ॲनालायसिस करण्यासाठी. ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर सच एज इंडस्ट्रीज. तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या यूज केल्या गेल्या आणि वेगवेगळ्या इंडस्ट्री असतील किंवा वेगवेगळे प्रायव्हेट सेक्टर्स जे असतील त्यांची हेल्प घेऊन जे काही ॲनालायसिस असेल डाटाचं ते केलं गेलं. टेकिंग केअर ऑफ लीगल, इथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अरायजेस फ्रॉम प्रोजेक्ट. तर जे काही आता जसं की एखादा कुठला तरी समजा पब्लिकसोबत काहीतरी नवीन करत असताना काही पब्लिक काय करतात तर त्यांच्यासोबत इथिकल इश्यूज असतात. म्हणजे वेगवेगळे प्रत्येकांचे काही ना काहीतरी इश्यूज असतात की हे जर केलं तर ह्याच्यामुळे काहीतरी हार्म होऊ शकतो किंवा काही ना काहीतरी समजा ह्युमन बिंग्सना नाही झालं तर काही तिथे असणाऱ्या एन्व्हायरमेंटला काही इफेक्ट होतो का हे वगैरे सगळं ह्याची केअर घेतली गेली. टू प्रोव्हाइड कंप्लीट अँड ॲक्युरेट सिक्वेन्स ऑफ द 3 बिलियन DNA बेस पेअर दॅट मेकअप द ह्यूमन जिनोम. तर ह्याच्यामधून काय केलं कंप्लीट आणि ॲक्युरेट सिक्वेन्स
होता तो किती, तर 3 बिलियन DNA बेस पेअर, म्हणजे 3 बिलियन्सचा DNA बेस पेअरचा स्टडी जो काही मेकअप आहे तो ह्युमन जिनोममध्ये, म्हणजे जो ह्युमन जिनोम आहे तो कितीचा आहे, तर 3 बिलियन DNA बेस पेअर्सपासून तयार झालेला आहे. ह्याचं कंप्लीट स्टडी करून त्यांनी एक्झॅक्ट जो काही नंबर आहे तो तिथे सांगितला. टू फाइंड आउट द एस्टिमेटेड नंबर ऑफ ह्युमन जीन्स, नाऊ अबाउट 33,000 जीन हॅव बीन एस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन ह्युमन. तर किती वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स ह्युमन बिंगमध्ये प्रेझेंट आहेत हे सुद्धा त्याच्यामधून इस्टिमेट केलं. तर त्यांनी किती सांगितलं, तर अप्रॉक्सिमेटली 33,000 जीन्स ह्युमन बिंगमध्ये प्रेझेंट असतात असं त्यांच्या स्टडीमधून लक्षात आलं. ओके, तर हे वेगवेगळे काय होतं त्यांचं एम्स होते कसले, तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे. ओके, थँक्यू.